आमच्या सुप्रिया दातार मॅडमनी केलेला आहे. त्याच्यामध्ये विरुक्ती करत नाही, पण फक्त काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिडर करावे लागतील. आज आपण ओझरमधून सुरुवात करतोय कार्यशाळेची, गणपतीच्या ठिकाणावरून करतोय. एक खूप चांगलं साईन आहे आजच्या कार्यशाळेचं. दुसरं शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून आपण करतो, म्हणजे जुन्नर तालुका हा त्यांची आपण जन्मभूमी म्हणतो. आज जर शिवाजी महाराज असते तर कसे वागले असते हा जर विचार केला आपण, त्यावेळेस काय केलं त्यांनी, सगळ्यांना एकत्र केलं. इथल्या ज्या स्ट्रेंथ होत्या म्हणजे त्या काळातल्या महाराष्ट्राच्या, त्या शोधल्या, व्यवस्थित आयडेंटिफाय केल्या आणि त्याचं संवर्धन केलं आणि मग स्वराज्याची कल्पना दिली. आजचं जर स्वराज्य म्हटलं तर बरंचसं आपल्याला आर्थिक बाबीतनं आपण म्हणू शकतो की आपलं स्वराज्य आले, सुराज्य येण्याची शक्य आपल्याला आणायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर अर्थकारण आपलं तेवढं जे काय म्हणून सबळ असणं अपेक्षित आहे. आणि अर्थकारणाचा जर विषय आपण घेतला तर आपल्याला शेतीवर, आता तुम्ही जर सगळेजण आपण सगळे माझ्या माहितीप्रमाणे आपण शेती आणि शेतीच्या संबंधित असलेल्या बॅकग्राऊंडमधनं आलेलो आणि सगळ्यांना कल्पना आहे, मी काय पुन्हा सांगणार नाही की शेतीतल्या उत्पन्नाची काय स्थिती आहे आणि किती पैसे आपण घातल्यावर किती रिटर्न्स मिळतात, याचं गुणोत्तर कायम व्यस्त राहतं आपलं. अशा स्थितीमध्ये आपल्याला पर्यायी रोजगार या ठिकाणी शोधणं आवश्यक आहे. आणि पर्यायी रोजगार शोधत असताना आपल्याला काही निश्चित क्षेत्र आयडेंटिफाय करायला पाहिजे. कृषीपूरक उद्योग असतील किंवा आणि काही उद्योग असतील, तर त्याच्यामध्ये पर्यटन हा एक उद्योग आहे. पण आता अद्यापपर्यंत पर्यटनाला फारसं उद्योग समजलं जात नाही, किंबहुना तो फारसा उद्योग जो आहे तो प्रायव्हेट फील्डमध्ये जास्त आहे आणि सरकारकडनं त्याला आवश्यक ती बूस्टर डोस देण्याची गरज आहे. तो बूस्टर डोस त्या ठिकाणी देण्याचं काम आपण पर्यटनाच्या माध्यमातून करायचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, आपण सगळेजण बघतो दुबई, सिंगापूर आपण नावं काढतो आणि आपण म्हणतो एकदा जाऊन यायला पाहिजे. आपलं कुणीच जवळचं तिथे नसतं तरी पण आपल्याला वाटत असतं की आपण जाऊन यायला पाहिजे. का जाऊन यायला पाहिजे? तिथलं पर्यटन खूप चांगलं व्यवसाय त्या ठिकाणी फ्लरिश झालेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यटक म्हणून जाण्याची आपली इच्छा असते. पण त्या दृष्टिकोनातून आपली ध्येयधोरण आहे का? म्हणजे मी सिंगापूरला एक अर्बन गव्हर्नन्सच्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो आणि मग अर्बन गव्हर्नन्सच्या ट्रेनिंगसाठी गेला असताना बऱ्याचशा इंटरनल गोष्टी आपल्याला, जेव्हा आपण डेलिगेट्स म्हणून जातो त्या दौऱ्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला खूप सारा ऍक्सेस असतो. मला त्यांचा लँड यूज पॅटर्न बघण्याची संधी मिळाली. म्हणजे लँड यूज म्हणजे टोटल ते राष्ट्र, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, 28/23 किलोमीटरचा आहे, 600 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. आणि त्यांचा लँड यूज पॅटर्न म्हणजे 600 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड, अर्लियर ज्या जुन्या हद्दी होत्या आपल्या, त्या दोन्ही एकत्र केल्या आणि पॉप्युलेशन पण साधारणतः तेवढीच आहे. अशा स्थितीमध्ये त्यांचा जो लँड यूज पॅटर्न होता त्याच्यामध्ये 18% एरिया हा रेसिडेन्ससाठी आहे आणि 24% एरिया हा पर्यटनासाठी आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं पोटेन्शियल आयडेंटिफाय केलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या डेव्हलपमेंट्स त्या दृष्टिकोनातून होत गेल्या. सिंगापूरचं पर्यटन म्हटलं तर सगळं मॅनमेड पर्यटन आहे. नैसर्गिक पर्यटनाच्या संधी तिथं फार कमी आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील लोक जातात. दुबई म्हणा, मॅनमेड आहे पूर्णपणे. आपल्याकडं नैसर्गिक ठिकाणं जास्त आहेत, आपल्या स्ट्रेंथ्स आपण आयडेंटिफाय केल्या पाहिजेत आणि त्याला आपण म्हणतो ना, एक स्पॉट अनालिसिस असतं. स्पॉट अनालिसिस म्हणजे काय? स्ट्रेंथ, विकनेसेस काय आहेत आपले, अपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्याला संधी काय आणि आपल्याला थ्रेट्स काय. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी अनालिसिस हे झालेलं दिसते मला. आम्ही जुन्नर तालुका निवडण्याचं कारण काय? पहिली जे स्टेक होल्डर्सची मीटिंग आम्ही असं करतो की जिल्ह्याची पॉलिसी बनवत असताना काही स्टेक होल्डर्सना आपण भेटलं पाहिजे. स्टेक होल्डर्स म्हणजे कोण? ह्या पर्यटन व्यवसायाशी निगडीत जे जे लोक आहेत, सर्व लोक आले त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी होमस्टेज पासून ते ट्रॅव्हल ऑपरेटर्स पासून ते ज्याच्याकडं सिंगल गाडी आहे, चालवतो आणि तो सेवा देतो लोकांना, तो आहे, त्याच्यापासून सगळे हॉटेलियर्स आले आणि त्याच्याशी निगडीत असलेले सर्व लोक आले. तर ह्या स्टेक होल्डर्सची मीटिंग घेणं आवश्यक होतं. आणि आम्ही जे करतोय ते योग्य आहे का, किंवा आम्हाला आमच्या प्लॅनिंगमध्ये तुमच्याकडनं काही फीडबॅक अपेक्षित आहे की काय करणं अपेक्षित आहे. शेवटी कसं असतं की प्लॅनिंग ऑफिसमध्ये बसून करणं आणि प्लॅनिंग फील्डवर जाऊन करणं याच्यामध्ये फार फरक राहतो. कारण का लोकांना काय पाहिजे आणि आपण काय देतोय, डिलिव्हरीज आपल्या काय आहेत, याचा
जर योग्य ताळमेळ बसला तर निश्चितपणाने त्या पॉलिसीज ऍक्सेप्ट होतात आणि त्याच्यामध्ये लोकसहभाग असला तर प्रत्येक बघा सरकारचं कुठलंही काम घ्या ज्याच्यामध्ये लोकसहभाग आहे त्याच आपल्या चळवळी यशस्वी झालेल्या आहेत. तर जुन्नर तालुका निवडण्याचं कारण काय की जुन्नरमध्ये मुळातच खूप अवेअरनेस आहे, इथे खूप काम झालेलं आहे. म्हणजे हा विषय घेण्यापूर्वी पण मला माहिती होतं आणि जुन्नरमध्ये वारंवार येणं जाणं पण होत होतं आणि एकंदरीत असं दिसले की जी एक लिटरसी लागते म्हणजे प्रत्येक गोष्टीची असते, बरोबर आहे ना, की वॉटर लिटरसी लागते, तसं टुरिझम लिटरसी ही जुन्नरची खूप चांगली आहे. आणि या टुरिझम लिटरसीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने फीडबॅक जर पाहिजे असेल तर इथून खूप चांगला मिळेल. आणि या लोकांनी बरंचसं काम केलेलं आहे. मगाशी पण बघितलं तुमचं तर कंटेंट डेव्हलपमेंट तुमचं फार चांगलं झालेलं आहे की जे आपल्याला टुरिझमसाठी फार आवश्यक आहे. आणि हा कंटेंट जो तुमच्याकडे आहे तो लिखित स्वरूपामध्ये तो आला पाहिजे, तो इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे आणि तो लोकांना कसा अवेलेबल होईल त्या दृष्टिकोनातून आपण काही गोष्टी बघितल्या पाहिजे. आता टुरिझम जर आपण म्हटलं तर लोकांना काय वाटतं की टुरिझम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे मोस्ट ऑफ द तुमची सगळी निवेदनं जी आहेत ती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये आलेली आहेत की आम्हाला हे करून द्या, आम्हाला ते करून द्या, आम्हाला हे करून द्या. ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत असतात, पण सरकारमध्ये कसं असतं की प्रायोरिटीज ठरत असतात आणि सरकार हे प्रायोरिटीजवर चालतं. प्रायोरिटीज म्हणजे कसं की एखाद्या वेळेस चक्रीवादळ आलं, काय झालं की सगळं बाजूला गोष्टी ठेवायला लागतात आणि आपल्याला पहिल्या त्या आपदाग्रस्त लोकांना मदत करायला लागते. तर प्रायोरिटीजमध्ये टुरिझम हे थोडंसं खाली आहे आपल्याकडे आणि अपेक्षित पण आहे. कारण का कसं आहे की जेव्हा भरल्या पोटी आपल्याला खूप गोष्टी सुचतात, पण जेव्हा आपलं पोट उपाशी असतं तेव्हा आपल्याला पहिले ब्रेड अँड बटरकडे आपण लक्ष देतो. तसं सरकारचा पण थोडक्यात सरकार म्हणजे काय शेवटी आपणच आहे, आपलं कुटुंबच आहे. कुटुंबामध्ये आपण काय करतो की प्रायोरिटीजवर आपण जास्त लक्ष, म्हणजे आपल्या ज्या नेसेसिटीज आहेत त्या आपल्या प्रायोरिटीज राहतात. तर सरकारच्या धोरणामध्ये थोडंसं खाली आहे, पण याला प्रचंड पोटेन्शियल आहे आणि हा मेजर बिझनेस होऊ शकतो. एवढी याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. फक्त काय करायचंय की आपल्याला लक्ष द्यायचंय आणि जे काही आपली लोक काम करतायत म्हणजे डिस्क्रीट एफर्ट्स खूप झालेले आहेत तर ते एकत्रितरित्या आणून एका डायरेक्शननी चाललं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर धातू हा स्वतः इनर्ट असतो, पण त्याचे इलेक्ट्रॉन जर एका दिशेने व्हायला लागले तर त्यातनं करंट पास होतो. तसे हे जे काही एफर्ट्स चाललेत आपले हे एका दिशेने झाले तर निश्चित त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला. जुन्नर वासियांनी जुन्नरमध्ये जे पर्यटन क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना जुन्नरच्या पर्यटनाविषयी काय वाटतं किंवा जुन्नर पर्यटनामध्ये कशा पद्धतीनं वाढ होऊ शकेल, सुधारणा होऊ शकतील याचे विचार त्यांनी मांडावेत आणि मग त्याच्यावर शासन म्हणून, पर्यटन विभाग म्हणून असेल किंवा इतर काही शासकीय कार्यालय असतील जसं कलेक्टर ऑफिस असेल, इतर विभाग असतील, हे याच्यावर खरोखर काय नक्की आपापल्या माध्यमातून करू शकतील आणि हे करताना त्याच्यामध्ये एक सूत्रता राहावी. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं वेगळं काम करतो आहे. म्हणजे जी आपण जी गोष्ट ऐकतो की प्रत्येक जण तो एक जो गाडा आहे तो ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळे मिळून त्याला जर हात देतात आहेत, त्याला जर पुढे ढकलतात आहेत तर तो जोराने धावेल ती गाडी. या पद्धतीनं आजची कार्यशाळा घ्यावी या दृष्टीनं आपले जे अपर जिल्हाधिकारी आहेत देशमुख सर त्यांनी त्याची प्रस्तावना मांडली की असं काहीतरी घेऊया जेणेकरून जुन्नरमधील सगळेच स्टेक होल्डर असतील, शासकीय अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, ते सगळे मिळून विचार मंथन करतील आणि त्यातून खरोखरच ज्याला म्हणूया काहीतरी विचार मंथनातून त्या एखादं चांगलं असं फळ मिळेल आपल्याला. या दृष्टीनं आजची कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि अतिशय मला आनंद वाटतो की खूप चांगल्या पद्धतीनं जुन्नरकरांनी जे स्टेक होल्डर आहेत त्यांनी याला प्रतिसाद दिला. जुन्नर हा ऑलरेडीच पर्यटन तालुका म्हणून डिक्लेअर आहे, पण तरी देखील अनेक बाबतीत अनेक पद्धतीचे पर्यटन आहेत. त्या दृष्टीनं त्याच्यात कशी सुधारणा करता येईल याचं अनेक वक्त्यांनी त्यांची संकल्पना असतील, त्यांचे विचार असतील, त्यांच्याकडे काही प्रयोग असतील ते मांडले आणि ते नक्कीच विचारात घेतले जातील. आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून पर्यटन विभाग काही गोष्टी करतो आहे त्या मी थोडक्यात सांगेन. आपल्याला देशमुख सरांचे विचार देखील ऐकायचे आहेत त्यामुळे मी थोडक्यात सांगेन की पर्यटन विभाग या बाबतीत प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीनं मागच्याच वर्षी आपण जुन्नर पर्यटन महोत्सव आयोजित केलेला होता. जुन्नरकरांच्या सहकार्याने तो केलेला होता आयोजित आणि त्यामध्ये जुन्नरमधली खाद्य संस्कृती असेल, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणं असेल, स्थानिक कला असेल, या सगळ्याचा तिथं जास्तीत जास्त समन्वय साधून
फक्त पुणे जिल्हा नाही तर आजूबाजूचे जिल्हे असतील, नगर असेल, औरंगाबाद असेल, इथून देखील पर्यटक कसे येतील या महोत्सवासाठी याचा प्रयत्न केला गेला. मोठ्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र पर्यटनचं फेसबुक पेज असेल किंवा आपलं ट्विटर असेल, एकूणच सोशल मीडिया असेल, याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. आणि आजच्या या विचार मंथनात अनेक जणांनी अनेक विषय बोलले, पण सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा देखील आपलं जुन्नर पर्यटन जास्तीत जास्त कसं वाढेल या दृष्टीनं आपण केला पाहिजे हे या निमित्ताने मला सांगायला आवडेल. त्याचबरोबर अनेकांनी जे विषय मांडले ते मोठ्या प्रमाणात चौकटीत कसे बसवता येतील किंवा त्यासाठी एक काहीतरी विशेष धोरण असेल या दृष्टीनं देखील पर्यटन विभागाने 2019 आणि 20च्या या कालावधीमध्ये काही धोरणं जाहीर केलेली आहेत. ती या निमित्ताने पुन्हा एकदा मला सांगायला आवडतील, कारण ही धोरणं जी आहेत ती आपल्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की असं पर्यटन असावं, कृषी पर्यटन असेल, साहसी पर्यटन असेल, याविषयी जाणकारांनी मतं मांडली. तर त्याला एक चौकट व्हावी, चौकट निर्माण व्हावी या दृष्टीनं कृषी पर्यटन धोरण आहे. साहसी पर्यटनाचं धोरण अलीकडेच आपण 24 ऑगस्टला डिक्लेअर केलं आहे आणि त्याचं सगळ्यांनी ते एकदा ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, वाचन करावं. आणि या साहसी पर्यटन धोरणात जसं देशमुख सरांनी सांगितलं की साहसाबरोबर सुरक्षितता कशी आणता येईल आणि 0 कॅज्युअल्टी होऊन आपल्याला जुन्नर तालुका पुढे कसा नेता येईल, एकूणच महाराष्ट्रासाठी हे साहसी पर्यटन धोरण आहे. त्याचबरोबर एक नवीन पद्धतीचं पर्यटन आहे ज्याचा जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो, ते म्हणजे कॅराव्हॅन टुरिझम. कॅराव्हॅन टुरिझमला देखील जुन्नरच्या कृषी पर्यटन जे चालक आहेत त्यांच्याकडे असेल. आपण अनेक किल्ल्यांचा उल्लेख केला, अनेक धरणांचा उल्लेख केला, तर त्या ठिकाणी हे कॅराव्हॅन टुरिझम कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल या दृष्टीनं देखील जुन्नरमधल्या जाणकार जे स्टेक होल्डर आहेत पर्यटनातले त्यांनी नक्की विचार करावा. त्याचबरोबर जो दुसरा एक मुद्दा आला गाईड ट्रेनिंगचा, की पर्यटन हे शेवटी कुठल्याही पद्धतीनं तिथलं जर मनुष्यबळ प्रशिक्षित असेल तरच ते पुढे जाऊ शकतं, तरच ते खऱ्या अर्थाने एक जबाबदार म्हणून पर्यटन म्हणून पुढे येऊ शकतं. या दृष्टीनं जुन्नर तालुक्याचीच निवड आपण IITM ग्वाल्हेरच्या सहाय्यानं पर्यटन विभाग एक प्रशिक्षण देणार आहे. तर त्यासाठी जुन्नर तालुका हा निवडलेला आहे, कारण इथं वन विभाग आहे, गडकिल्ले आहेत आणि या सगळ्या मुलांना इथल्या जी लोकल मुलं आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचं गाईड कसं बनता येईल या दृष्टीनं IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट ग्वाल्हेरची जी केंद्र शासनाने प्रमाणित केलेली संस्था आहे, तो अभ्यासक्रम देखील केंद्र शासनाने प्रमाणित केलेला आहे आणि तो इथं द्यायचा पर्यटन संचालनालयाने जुन्नरसाठीची निवड केलेली आहे. या निमित्ताने मला इथे सांगायला आवडेल. त्याचबरोबर जे काही इतरही ट्रेनिंगबद्दल आपल्यासमोर विषय आले तर तो देखील अतिशय चांगला होता की सर्टिफिकेट कोर्सेस हॉस्पिटॅलिटीमधले असतील, स्वच्छतेमधले असतील. तर सध्या आपण पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून हे द्यायचा प्रयत्न करीतच आहोत, पण जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकार्याने हे देता येईल का याचा एक चांगला नक्कीच प्रयत्न आपल्याला करता येईल. तर या निमित्ताने आज आपण तो विचार इथे मांडलात आणि तो नक्की शासन स्तरावरून त्याचा पाठपुरावा करून घेता येईल असं या निमित्ताने इथे. पर्यटनाचं प्रचंड पोटेन्शियल असलेल्या जुन्नर तालुक्यातील आपण सर्व मान्यवर आहात. जुन्नरच्या पर्यटनाविषयी जुन्नरकरांना सांगणं फारसं काही उचित नाही. आताच्या मान्यवरांनी जुन्नरच्या पर्यटनाबाबत सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहेत. पर्यटनाशी निगडीत काम करीत असताना शासन आपल्याला काय मदत करू शकतं किंवा MTDC पर्यटन विभाग आपल्याला काय मदत करू शकतं यावरच फक्त मी 2 शब्द बोलणार आहे. माननीय गटविकास अधिकारी साहेबांनी जसं सांगितलं की MTDCचं मार्क्सेसला पर्यटन केंद्र आहे, पण ते अपुरं आहे, पोटेसन आहे. मित्र, शासन प्रत्येक ठिकाणी जाऊन पर्यटन केंद्र सुरू करणं शक्य नाही. त्यासाठी आवश्यक आहे तो आपला लोकसहभाग. जबाबदार पर्यटनासाठी सुद्धा लोकसहभागाची गरज आहे. आपला जो प्राचीन इतिहास आहे, आपली बायोडायव्हर्सिटी आहे, आपला निसर्ग आहे, याचं जर रक्षण करायचं असेल तर जबाबदार पर्यटन गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. या लोकसहभागासाठी आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी, पर्यटन व्यावसायिकांसाठी
जास्तीत जास्त मदत करता यावी यासाठी MTDCनं काही योजना आणलेल्या आहेत. ह्या योजना आपण मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित केलेल्या आहेत. जशी की न्याहारी निवास योजना आहे. या निवास योजनेअंतर्गत आपण आपल्या स्वतःच्या गावामध्ये पर्यटन केंद्र चालू करू शकतो. यासाठी खूप मोठी कागदपत्र वगैरे लागतात असं काही नाही आहे. तुमची नेहमीची जी कागदपत्र आहेत, उदाहरणार्थ लाईट बिल, सातबारा उतारा, आधार कार्ड, ह्या गोष्टी जरी असल्या तरी MTDC तुम्हाला रजिस्ट्रेशन देतं. तुम्ही MTDCचा लोगो वापरू शकता. MTDCच्या वेबसाईटवरून तुमची फ्री ऑफ कॉस्ट पब्लिसिटी होते आणि जगभरातील जो काही टुरिस्ट आहे तो तुमच्या पर्यटन केंद्रावर येऊ शकतो. अशी ती न्याहारी निवास योजना आहे. दुसरी महाभ्रमण योजना आहे. याच्या अंतर्गत पण तुम्ही MTDCचं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. MTDCचा लोगो वापरू शकता, बोर्ड लावू शकता, की ज्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडं आकर्षित होईल. यापूर्वी आपण जुन्नरमध्ये काही छोट्या मोठ्या कार्यशाळा घेतल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर त्या कार्यशाळांना पण प्रतिसाद लाभला होता. पण ही जी कार्यशाळा आज घेतलेली आहे यामध्ये आपल्याला माननीय देशमुख सरांचे विचार ऐकायचे आहेत, करमरकर मॅडमचे विचार ऐकायचे आहेत, माननीय आमदार महोदयांचे विचार ऐकायचे आहेत. त्यामुळं आपला जास्त पर्यटनाकरिता जिल्हा परिषदेचा सभा या विषयावरती बोलताना इथं जबाबदार असा शब्द वापरलेला आहे. इथं बसलेल्या सर्वच विविध खात्याचे अधिकारी आहेत, वेगवेगळे NGOचे प्रतिनिधी आहेत, पत्रकार आहेत, नागरिक आहेत आणि पर्यटनाची आवड असणारे सर्व तालुक्यातून किंवा तालुक्याच्या बाहेरून आलेले सर्व माझे बांधव आहेत. हे सर्व पर्यटनाच्या बाबतीमध्ये घडत असताना स्वतःपासून सुरुवात किती केलेली आहे प्रत्येक विभागानं आणि प्रत्येक व्यक्तीनं, ते फार महत्वाचं आहे. आम्ही एक छोटासा प्रयोग केला पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जे मध्ये स्पेस असते त्या स्पेस मध्ये तुम्ही कधी पंचायत समिती आपण लक्षात येईल. आता जे सर्व इथं प्रेझेंटेशन केलं त्यातले निवडक प्रेझेंटेशनचे मोठे मोठे फोटो एक साईजचे आम्ही पंचायत समितीमध्ये सर्व ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला, प्रदर्शित केला. पंचायत समितीला जे जे अधिकारी भेट देतात तेव्हा कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये हा परिसर ज्यावेळेला आपल्याकडे जे लोक येत असतात ते लोक त्यांच्या कार्यासाठी कामासाठी येत असतात. पण आपलं कर्तव्य आहे की मी ज्या तालुक्यामध्ये काम करतोय त्याची खासियत त्या लोकांच्या पर्यंत डोळ्यानं पाहता यावी, कानानं ऐकता यावी आणि पुस्तक रूपाने आपल्याला देता यावी. तर याचं काम आम्ही पंचायत समितीमध्ये करतो. माझ्याकडे जेवढे जेवढे आतापर्यंत अधिकारी जिल्ह्यावरून आले, पर जिल्ह्यातून आले, ते माझी मीटिंग आटोपल्यानंतर मी स्वतः त्यांना बरोबर असं घेऊन पूर्ण पोर्च फिरून दाखवतो. हे माझ्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. असा माझा पर्यटन तालुका आहे. हे प्रत्येक विभागाने केलं तर लोकांच्या दृष्टीस येईल. दृष्टीस आल्यानंतर त्याला थोडीशी आयडिया त्याच्यामध्ये रूपांतर होईल आणि मग मी माझं काल एक यशोदाला ट्रेनिंग होतं. महाराष्ट्रातले सर्व MDSचे अधिकारी त्या ठिकाणी होते. देशमुख साहेब, मी त्यांना एक आव्हान केलं होतं व्यासपीठावर जाऊन, कारण मला आभाराचं प्रदर्शनासाठी मला उभा केलं होतं. तर त्यांना मी सांगितलं मी गट विकास अधिकारी म्हणून जुन्नर तालुक्यात काम करतोय. महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केलेला आहे आणि त्या ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहता येतील. आपण आमच्या जुन्नर तालुक्याला भेट द्या. इथं आल्यानंतर राहण्याची व्यवस्था व्हिडिओ म्हणून माझ्याकडून करण्यात येईल. थोडस आपण स्वतःपासून जबाबदार अधिकारी किंवा जबाबदार नागरिक म्हणून स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, ही माझी विनंती आहे. आता हे करत असताना क्लीन जुन्नर प्रेझेंटेशन मध्ये सांगितले, क्लीन जुन्नर वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायती त्यांच्या माध्यमातून काम करत असतात. पण क्लीन जुन्नर याच्यामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे? पहिल्यांदा स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे,
चांगले त्यापर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे आणि भुकेच्या वेळेला आपला जो मगाशी आपण प्रेझेंटेशन मध्ये केलं तो आहार जेवण मांसाहारी असेल किंवा मांसाहारी असेल त्या पद्धतीचा आहार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे हा त्याचा मतितार्थ आहे. आणि या 3 गोष्टी आपण जर बघितल्या तर मी शेवटच्या शेजारच्या अकोला तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये गेलो होतो ट्रेकिंगला. चांदण व्हॅलीमध्ये मी ट्रेक केला. जाताना मला आश्चर्य वाटलं, सगळे प्लास्टिक जेवढं आहे तेवढे टाकण्याचे स्पॉट त्या ठिकाणी निश्चित केले. आणि ज्यावेळा आपण व्हॅलीमध्ये जातो त्यावेळा विदाउट प्लास्टिक आपण जात असतो. म्हणजे याही अनुषंगानं आपल्याला काम करता येईल. आणि त्या अनुषंगानं वसुंधरा माझी वसुंधरा 2.0 सरांना माहिती आहे त्यावरती आपण काम करतोय. जल, भूमी, ऊर्जा, जमीन या सर्व बाबीवरती कसं वाचवता येईल त्याच्यावरती आपण काम करतोय. आपण सर्व क्षेत्रातले लोक वेगवेगळ्या आंदोलनाच्या वेळा आपण काम करणार आहे तेव्हा ऑटोमॅटिक आपली माझी वसुंधरा सुरक्षित राहणार आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला काम करता येईल. वनपर्यटनाची संधी असं मला विशेष प्रश्न साहेबांनी परवा दिवशी दिला झालं. परंतु आतापर्यंत ऐतिहासिक असेल सांस्कृतिक असं धार्मिक पर्यटन हे जर पाहिलं तर हे सर्व पर्यटन हे वनामध्येच आहे. म्हणजे हे जे पर्यटन स्थळ आहे ते पूर्ण 80 ते 90% पर्यटन स्थळ हे वनामध्ये आहे. आणि सरांनी मला त्याला वनपर्यटनाच्या संधी तर ह्याच्या आतापर्यंत सर्वांनी जे सांगितल्या त्या पर्यटनाच्याच संधी आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले जे आपण काम करत आहात तर या ठिकाणी मला वन विभागामार्फत जे काही संधी निर्माण करता येतील आतापर्यंत वन विभागाने काय काय काम केलं, जुन्नरच्या पर्यटनामध्ये काय सहभाग घेतला किंवा काय थोडंफार खालीचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर ते आणि थोडंफार जे काही काम केलं ते आता दाखवण्याचा वेळ कमी दिलाय मला. परंतु संधी म्हटलं तर वन विभागामार्फत आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही गाईडची व्यवस्था किंवा गाईड स्थानिक आम्ही जुन्नर वन विभागामार्फत या ठिकाणी आमचा जो फोकस आहे जी पर्यटन स्थळ आहे जशी आम्ही साफ केली आहे किंवा वेगवेगळे धार्मिक मंदिर आहे जे पश्चिम पट्ट्यामध्ये आमचा हे फोकस आहे की स्थानिकांना त्यामध्ये कसं सामावून घेता येईल आणि स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध घेता येईल यासाठी आम्ही छोट्याशा प्रयत्न मी आल्यापासून 3 वर्षामध्ये आदरणीय खोत सर आणि आदरणीय विधिभाऊ पोलीस सर यांच्या सहवासातून आम्ही गाईडचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडासा रिस्पॉन्स आम्हाला कमी मिळाला म्हणून आम्हाला थोडासा 19 मध्ये आम्ही सुरुवात केली होती. खूप मोठं नियोजन आम्ही पण केलं होतं परंतु आम्हाला थोडा रिस्पॉन्स स्थानिकांकडून कमी मिळाला. तरीही परंतु आम्ही नवीन आमचं एक पुढं मोठं एक प्लॅनिंग आहे की आपण गाईडच्या माध्यमातून तर सर मी नाणेघाटामध्ये आम्ही टोल नाका सुरू केला होता. ते उपद्रव शूटिंग त्या परिसरामध्ये येणार जे पर्यटक आहेत त्यांच्याकडून काही स्थानिकांच्या मदतीने जे संयुक्त व्यवस्थापन समिती आहे यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपद्रव शुल्क नाका सुरू केला होता. तर एक चांगले म्हणजे आजीवनाची गोष्ट आहे की जुन्नरला किंवा स्थानिकांना किती रोजगार उपलब्ध होऊ शकतो. साधारणतः 2.5 महिन्यामध्ये 3 ते 3.5 महिन्यामध्ये 2.5 लाख रुपये हे त्या ठिकाणी आपलं कलेक्शन झालं होतं. आणि त्या माध्यमातून गावच्या समितीने जी काय ग्रामसभा आहे त्यांनी ठरवून पर हेड त्या ठिकाणी आपण 6 मुलं ठेवली होती कामाला. तर ते स्थानिक जे काही मजूर आहेत त्या घरगावचे त्यांना 7,500 रुपये प्रति महिना एवढं त्यांना आपण मानधन त्या ठिकाणी गावाने ठरवून दिलं होतं. आणि आता पाहिलं तर जवळजवळ 8 ते 10 मुलं त्या ठिकाणी काम करत होते. 3 ते 4 महिन्यामध्ये 3 ते 3 लाख रुपये जमा झाले होते. तर मला काय म्हणायचं की या ठिकाणी गाईडच्या माध्यमातून पर्यटकांच्या खूप संधी आहे. आणि जेवढे पर्यटन स्थळ जर आपण अप्रोचमेंट घेतली तर 100 ते 125 ते आसपास आपल्याला गाईडची निर्मिती करणं गरजेचं आहे. चांगले गाईड सातारा रायगड किल्ल्यावरची चांगले गाईड आहे. तर त्याचा जर आपण घेतला 6 महिन्यात जर गाईड पर्यटक धरले तर साधारणतः 60 लाखापर्यंत रोजगार निर्मिती 60 लाख रुपयापर्यंत त्या स्थानिकांना मदत मिळू शकतो. म्हणजे रोजगार मिळू शकतो स्थानिकांना 7,500 रुपये प्रति महिना धरला आणि 6 महिन्यात धरलं तर 56 ते 60 लाख रुपयेचा रोजगार निर्मिती या माध्यमातून स्थानिकांना मिळू शकते. एवढं मोठं कॅलिबर या पर्यटनामध्ये आहे. गाईडच्या माध्यमातून गाईड आहे, गाईडचे प्रशिक्षण आहे, टोल आहे,
नंतर गडकोटी लेणी आहे, तटवाटा, एवढे सगळे ह्या वन विभागामध्ये आहेत. वनामध्ये सर्व काही 3 भागामध्ये अनेक प्रकारची पीक डायव्हर्सिटी इथे आहे. अगदी भाताचं क्षेत्र आहे, आपल्याकडे टोमॅटोचं क्षेत्र आहे, कांद्याचं मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे, अनेक प्रकारचा भाजीपाला इथं पिकवला जातो. सीताफळाच्या बागा आहेत, मँगोच्या बागा आहेत, द्राक्षाच्या आहेत. असं विविधतेने नटलेला क्रॉप डायव्हर्सिटी असलेला आपला हा जुन्नर तालुका आहे. त्याच्यामुळे इथं निश्चितच मोठ्या प्रमाणावर कृषी पर्यटनामध्ये जी संधी आहे त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. मला असं आठवतंय, मी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी पुण्याजवळ यावतला एका कृषी पर्यटन केंद्रावर गेलो, मेहर ट्रीट नाव. तिथे मला काही गोष्टी अशा जाणवल्या, त्या कृषी पर्यटन केंद्रावर फक्त फॅमिली ओरिएंटेड त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. प्रत्येक कृषी पर्यटन केंद्रावर फॅमिली कशी, त्यांचा स्टे कसा वाढेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. एक सकाळचं तिकीट काढलं अडॉल्टसाठीचं 750 रुपयाचं, तर सकाळी गेल्यानंतर अगदी चहा, कॉफी, हुरडा, जीवन उसाचा रस, मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे ग्राउंड्स, आपण त्याला हे म्हणतो पाण्यातल्या होडीचा घेतलेला आनंद, बैलगाडी चालवणं, सायकलिंग चालवणं, अशा सर्व गोष्टी तिथे मला पाहायला मिळाल्या. म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की आपला स्टे वाढवावा. तसंच आपल्या तालुक्यामध्ये आहे, शिवनेरी किल्ला आहे, म्हणून आपल्या गणेशजींचे देवस्थान आहे, इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन येत आहे. यांचा स्टे वाढवण्यासाठी आपल्या जुन्नरकरांना आपण सर्वांना प्रयत्न करावा. अनेक आपल्याकडे पर्यटन केंद्र झालेले आहेत, तर मला असं वाटतं की आता एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून आपल्याला जावं. प्रत्येक पर्यटन केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आपल्याला करता येणार नाही, परंतु प्रत्येक पर्यटन केंद्र चालकाकडे जर तालुक्यातील जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अतिशय टेक्निकल चांगल्या असलेल्या बागांची जर यादी असेल, तुम्ही काही 20-25 किलोमीटरचं जर तुम्ही प्रवास करून सर्व दाखवायचा प्रयत्न केला तर आपलं इथलं ॲग्रीचं पर्यटन सर्वात उत्कृष्ट होतं. आपल्याकडे 80 ते 100 मेट्रिक टनापर्यंत टोमॅटोचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. आपल्याकडे उत्कृष्ट असे सीताफळाच्या बाग आहेत. हापूसचं चांगलं उत्पादन, हापूसचा आंबा तयार होतो. आपण पूर्ण महाराष्ट्राला कांदा बियाण्यासाठी उत्कृष्ट कांदा पुरवठा करतो. ते सर्व उत्कृष्ट क्रॉप कॅप्चर एरिया, पिकाचे काही प्लॉट असतील हे पाहण्यासाठी आपण जर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून, कृषी केंद्र चालकाच्या माध्यमातून तिथे जर जात राहिलो तर आपल्याला हा सर्व आनंद घेता येईल. आपल्या तालुक्यामध्ये पश्चिम घाट रेंजमध्ये भात आहे. भातामध्ये खडका वाण आहे, इंद्रायणी आहे, आंबे मोहर आहे. अगदी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले वाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांना एक मोठ्या प्रमाणात बाजारपेठ या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आपला पश्चिम घाट रानभाज्यामध्ये अतिशय समृद्ध आहे. आम्ही ऑगस्टमध्ये एक रानभाज्या महोत्सव घेतला होता. जो 250 पेक्षा अधिक स्टॉल आणि अनेक आदिवासी मित्रांनी तिथे सहभाग घेतला. आपल्या पश्चिम घाटामध्ये सातेरी माशीचा मध मोठ्या विपुल प्रमाणावर उपलब्ध असतो. औषधी वनस्पतीने, औषधाने युक्त असलेला हा मध इथे उपलब्ध आहे. हा पर्यटन आपण आपल्याकडे 5 मोठमोठे डॅम आहेत, बिबट्यांचं आहे, अनेक प्राणी आहेत इथं. आपल्याकडे ओतूरला सेंद्रिय शेतीमध्ये मोठी चालना देणारा गिरगाईचा एक गोठा आहे. अनेक प्रकारचे उद्योग इथे चालतात. कृषी आधारित असलेले उद्योग आपले नारायणगाव, आळेफाटा, वडगाव, कानोली या परिसरामध्ये एकवटलेले आहेत. हे पण याची इंग्लिश करून आपण जर पर्यटन केंद्र आपल्याकडे ठेवली तर तिथून आपण तिथं पाहायला त्यांना देऊ शकतो. म्हणजे पुढच्या काळामध्ये आपल्याला एक इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून कृषी पर्यटन किंवा पर्यटनाची जबाबदारी पार पाडायला लागेल. आपल्याला अनेक वक्त्यांनी आपली जे ताकद काय जुन्नरची दाखवून दिली. खऱ्या अर्थाने जुन्नरमध्ये पर्यटन काही जुनं नाही. जुन्नरमध्ये पर्यटनाची अभिक्रिया सुरूच आहे, परंतु कोरोनाच्या या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठंतरी रखडलेलं पर्यटनाला पुन्हा एकदा वेग मिळावा या भूमिकेतून प्रत्येक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते. आणि आजच्या या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने MTDC असेल, महसूल विभाग असेल आणि आपल्या तालुक्याला लाभलेले तालुक्याचे तहसीलदार रवी सबनीस साहेब यांच्या माध्यमातून उत्प्रेरक आपल्याला लाभलेले आहेत. माझा विषय मी 3 मिनिटांमध्ये मधून मांडणार आहे. सुदैवाने दादाजी भुसे साहेबांच्या समोर समरकर मॅडमही होत्या. वडगाव मावळ या ठिकाणी ज्यावेळी कार्यशाळा झाली त्या ठिकाणी जे मुद्द्यांना मी स्पर्श केला होता, कृषी पर्यटनातील कृषीला हरवून देऊ नका हा माझा महत्वाचा विषय आहे. कारण होतंय काय, नेक्स्ट स्लाइड प्लीज, की सध्याचं कृषी पर्यटनाचं नाव तर आपण कृषी पर्यटन देत आहोत, राहण्याची सोय
किंवा चांगल्या फॅसिलिटीज दिल्या की म्हणजे पर्यटक येतात, तर या भूमिकेतून थोडंसं आपल्याला बदलावं लागेल. जुन्नरचा इतिहास वेगळा आहे. सुदैवाने तुम्ही आम्ही अशा भूमीमध्ये आहोत किंवा जसं आता जितेंद्र देशमुख सरांनी सांगितलं, मनोजने सांगितलं, अनेक या ठिकाणी बोलून गेलेल्या प्रत्येक वक्त्याने, खोत सरांनी सांगितलं की तुम्ही आम्ही सुदैवी आहोत की फक्त एक पर्यटनाचा आयाम आमच्याकडे नाहीये. आपल्याकडे साहसी पर्यटन आहे, आपल्याकडे धार्मिक पर्यटन आहे, आपल्याकडे किल्ल्यांचं पर्यटन आहे, लेणी पर्यटन आहे आणि त्याचबरोबर जगाची नजर खेळून ठेवणारं कृषीचं क्षेत्र आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच कृषीतील जैवविविधता असेल, कृषीतील विविध पिकं असतील, हे जर आपल्या तालुक्याचं खऱ्या अर्थाने यश असेल तर कृषी पर्यटन म्हणून ज्यांना ज्यांना पुढे यायचं आहे, खऱ्या अर्थाने पहिली स्लाईड घरटं म्हणून होती की जे मी स्वतःचं कृषी पर्यटन आता या ठिकाणी जवळजवळ पूर्णत्वाच्या अवस्थेकडे नेलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी पर्यटनाच्या मूळ संकल्पामध्ये गायी असाव्यात, शेळी असाव्यात, कुक्कुटपालन असावं, मधुमक्षिका असावं, कारण आपल्या तालुक्यामध्ये जंगलाचं हे आहे. सेंद्रिय शेती ही खऱ्या अर्थाने असावी. सुदैवाने राज्याच्या सेंद्रिय शेती धोरण समितीवरची सदस्य म्हणून निवड झालेली आहे. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून एक वेगळं रूप देता येण्याचा प्रयत्न करेल. शेती सहल या प्रमुख बाबींचा जर आपण पर्यटनामध्ये खऱ्या अर्थाने अंतर्भाव केला तर पर्यटकांची संख्या आपण वाढवू शकतो. कारण हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्या किल्ल्यांवरती लाखो विद्यार्थी येऊन जातात, परंतु जुन्नरमधल्या हॉटेल मालकांनाही त्याची किंचितही कल्पना नसते की एवढे हजारो पर्यटक जर आमच्या तालुक्यामध्ये येऊन जात असतील तर हेच येणारे किल्ल्यातले पर्यटक पुन्हा आमच्या शेताकडे वळवता येईल का, आमच्या शेतकऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी उत्पन्न वाढवता येईल का, याचा विचार करण्यात यावा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. शालेय शिक्षणामध्ये नेक्स्ट स्लाइड. कृषी शिक्षण अनिवार्य केला गेलेला आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो की 7वी पासून तर 10वी पर्यंत जे जे विद्यार्थी कृषी विषय शिकणार आहेत त्यांना कृषी पर्यटन काय हेही शिकावं लागणार आहे. आणि मग कृषी पर्यटनाच्या प्रात्यक्षिकासाठी जुन्नर नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक कृषी पर्यटन केंद्रावरती हे विद्यार्थी जातील, प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण घेतील. याच्या माध्यमातून कृषी पर्यटकांना आणि पर्यटन संचालकांना एक वेगळी संधी यातून प्राप्त झालेली आहे. मला या ठिकाणी आवर्जून आदरणीय देशमुख साहेब आणि एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, हे सगळं आमच्या तालुक्यामध्ये असताना जगाच्या पर्यटनामध्ये जो पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी, ज्याला आदरातिथ्य आम्ही म्हणतो, या आदरातिथ्यामध्ये मुळातच जुन्नरचा हा आदरातिथ्यशील माणूस आहे, परंतु जगाचे बदललेले आदरातिथ्याचे हॉस्पिटॅलिटीचे नवे जे आयाम आहेत हे आमच्या मंडळींना शिकता आले पाहिजेत. आणि म्हणून मी आज 3च मागण्या या ठिकाणी या व्यासपीठावरून आमच्या कृषी पर्यटनातल्या सगळ्या माध्यमातून व्यक्त करणार आहे. त्याची नेक्स्ट पहिली जी आहे, ज्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने आदरणीय जितेंद्र देशमुख सरांचा अभ्यास फार मोठा आहे. आज आमच्या तालुक्यामध्ये साहसी पर्यटनाला जर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संधी असेल, परंतु साहसी पर्यटनाची सेवा देणारे मात्र अतिशय बोटावर मोजण्या इतके आहे. म्हणजे साहसी पर्यटनाचा अभ्यास जर आमचे विनायक खोत सर असतील किंवा जितेंद्र देशमुख सर असतील तर सोडलं तर माणूस सापडणार नाही. आणि मग हजारो पर्यटक जर या ठिकाणी साहसी पर्यटनासाठी येणार असतील तर आमच्या तालुक्यातल्या तरुणाला, आदिवासी तरुणांना एव्हरेस्टच्या धर्तीवरती किंवा साहसी पर्यटनाच्या धर्तीवरती प्रशिक्षणाची संधी आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. जागतिक दर्जाचं प्रशिक्षण जर आमच्या तालुक्यातील तरुणांना जर या माध्यमातून मिळालं तर निश्चितच साहसी पर्यटन सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल. नेक्स्ट, व्यवसायाला आदरातिथ्य शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने कार्यशाळेची आज हा खऱ्या अर्थाने सुरुवात म्हणूया, ज्या पद्धतीने कार्यशाळा या ठिकाणी घेतलेली आहे, तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सारख्या संस्थांमध्ये पर्यटन संचालक म्हणून जेवढे आमच्या इथं पर्यटन चालवणारे जे काही आहेत यांना हॉस्पिटॅलिटीचं प्रशिक्षण अशा संस्थांच्या माध्यमातून नाममात्र फी भरायला आम्ही तयार आहोत. पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सारख्या लाखो रुपयाच्या फी आम्हाला परवडणार नाही. पण 7 दिवसाचे 15 दिवसाचे शॉर्ट कोर्सेस एमटीडीसी आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जर आम्हाला देण्यात आले तर निश्चितच आमच्या इथले संचालक सगळे प्रशिक्षण घेतील. मी ही स्लाइड आवर्जून तुम्हाला दाखवेल. माझे क्लायंट आहेत जे मंसूर खान, जोजिताबाई सिकंदर आणि कयामत से कयामत तक चित्रपटाचे दिग्दर्शक यांचा फार्म आहे कन्नूरला. दिग्दर्शनाच्या एका वेगळ्या उंचीवर असताना हा माणूस गेल्या 2002-04 साली फिल्म इंडस्ट्री सोडली आणि उटीजवळ स्वतःचा फार्म चालवत आहे. एकर वाईट फार्म नावाचा हा उटीचा फार्म आहे. गोबर गॅसच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी गेलो असताना मला एक जाणवलं, जुन्नर तालुक्यामध्ये दुधाचं उत्पादन भरपूर आहे, पण एकही दूध उत्पादक असं सांगत नाही की दुधाचा धंदा मला परवडतो. याचं कारण असं आहे, इथून सगळं दूध गोळा होतं पुण्याला जातं आणि पुण्यात तयार झालेला खवा आमच्याकडे लेण्याद्री, ओझर आणि या ठिकाणी आणून विकला जातो.
म्हणजे उलटी गंगा आहे. यासाठी खऱ्या अर्थाने या फार्म बॅक साईडला थोडंसं परत एकदा घ्या तो स्लाइड. या ठिकाणी यांच्या फार्मवरती 4च होलिस्टिक फ्रीजियम गाई आहेत, पण तयार झालेल्या दुधाचं पूर्ण चीज बनवलं जातं आणि पर्यटकांना साधारणतः 1200 ते 1400 रुपये किलोने चीज विकलं जातं. मला पर्यटन चालवणाऱ्या पर्यटन केंद्र चालवणाऱ्या सगळ्यांना ही जाणीव करून द्यायची आहे की जर या सगळ्या बाबी आमच्याकडे अंतर्भूत असतील आणि त्याची प्रक्रिया जर आम्ही जागच्या जागेवरती करू शकलो तर पर्यटकांना प्रक्रियायुक्त पदार्थ देणं आपल्याला सोपं राहणार आहे. नेक्स्ट, गेल्या वर्षी मी साधारणतः 140 शेतकरी घेऊन भारतातले वेगवेगळे घेऊन थायलंडला, बऱ्याच वेळा थायलंड म्हणलं की बँकॉक आणि पटाया सोडलं तर आमच्या नजरेसमोर काही येत नाही. पण मित्रांनो, जगातला असा एकमेव देश आहे की जिथं फळांच्या तुम्हाला साधारणतः 40 वेगवेगळ्या जातीची फळं त्या ठिकाणी जून पासून तर सप्टेंबर पर्यंत थायलंडचं फ्रूट टुरिझम हे जगातल्या अनेक फ्रूट मध्ये काम करणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात. थायलंडचे सुभद्रा म्हणून बॅकला वेगवेगळ्या फळांच्या प्रकाराच्या माध्यमातून एमपीडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी द्राक्ष महोत्सव भरवला होता. पण द्राक्षाबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या विविध फळांचं टुरिझमही आम्ही या माध्यमातून करू शकतो. आत्ताच जलाशयाचा हे झालेला होता, उल्लेख झालेला होता. आज सुदैवाने जुन्नर तालुक्यामध्ये जलाशय भरपूर आहे. या जलाशयांमध्ये फ्लोटिंग मार्केट सारखी थायलंडची संकल्पना सुद्धा आम्ही याच जुन्नर तालुक्यामध्ये राबवू शकतो. नेक्स्ट, शेतमालातील औषधाचा मार्केटिंगसाठी उपयोग आहे. पहा, केळीच्या पानापासून तर छोटे छोटे ह्या बाबी तुम्ही आम्ही पाहिल्याशिवाय आम्हाला लक्षात येणार नाहीये. केळीची जी पानं आम्हाला शेतातून बाहेर काढून नेऊन वेस्ट फेकून द्यावं लागतं. त्याच केळाच्या पानांमध्ये गाजर किसून ठेवलेला आहे, मुळा किसून ठेवलेला आहे आणि वेगवेगळ्या फळांचे तुकडे करून विक्रीसाठी ठेवलेले आहेत. या छोट्या संकल्पना जर आम्ही आमच्या कृषी पर्यटनामध्ये अंतर्भूत करू शकलो, याचाही प्रशिक्षणाची गरज आहे. धन्यवाद. कृषी पर्यटनातला फक्त सर्वांना विनंती एकच आहे, कृषीला हरवून देऊ नका. कारण या तालुक्याची ओळख कृषी प्रधान तालुका म्हणून आहे. कृषी पर्यटन ज्यांना ज्यांना चालू करायचं आहे, पर्यटनाशी आणि कृषीशी संलग्न असणाऱ्या सगळ्या बाबी आपल्या स्वतःच्या शेतावरती उभ्या करा, तर आणि तरच लॉंग टर्मचा पर्यटक आपल्याकडे येऊ शकेल. एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि बोलण्याची मोरोशीपासून नारायणगडापर्यंत आणि तिकडे कुंजीगडापासून किंवा कोंबडी किल्ल्यापासून ते शिवनेरीपर्यंत 10 किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्यावर जायच्या अनेक वाटा आहेत. म्हणजे उदाहरण देताल तर हरिश्चंद्र गावातले यायला 11 ते 19 वाटा आहेत असं लोकांमध्ये बात करायची. म्हणजे 11 आहे ते सगळ्यांना मान्य, तर काहींचं म्हणणं 19 वाटा म्हणजे इथपर्यंत वाटा आहे. तर किती मोठा स्कोप आहे ट्रेकिंगचा. दुसरी गोष्ट की अनेक असंख्य असे मोठे कडे आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल झालं की कात्राबाईपासून ते कुंभ्यातूनपर्यंत अनेक कोकण कडे. याच्याशिवाय अनेक 5 ते 6 नद्या आहेत या परिसरात, जुन्नर परिसरात. जुन्नरच्या 4 आणि आसपासच्या 2 अशा 5 ते 6 नद्या आहेत. 5 मोठे जलाशय आहेत. या जलाशयाशिवाय अनेक सुळके आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर नारायणगडामधला रिठेच लिंगी किंवा वानरलिंगी शुल्क किंवा हरिश्चंद्रची लिंगी, तर असे अनेक सुळके आहेत. सुळके म्हणजे काय तर रॉकी पिलर की ज्याच्यावरती क्लाइम्बिंग करता येतं. याच्याशिवाय म्हणजे अनेक देवराई आहेत, जंगलं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा जर भौगोलिक विचार केला तर एवढं रीच भौगोलिक परिस्थिती आहे, त्यामुळे इथे साहसाची एक उदंड संधी आहे. आपल्या भागामध्ये ट्रेकिंग हे सुरू फार पूर्वी सुरू झालं आणि ती खूप मोठी होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे हे सगळं आपल्या भागात आहे आणि याची वहिवाट आपण करतो जुन्नर स्थानिक म्हणून. म्हणजे थोडक्यात हे सगळं आपल्याला आपल्या उदंडपणे मिळालेलं आहे आणि हे कसं वापरायचं, कसं चांगल्या प्रकारे वापरता येईल हे सगळं आपल्याकडे डिपेंड आहे. विषय जास्त इकडे गमन म्हणून मी पॉलिसी प्रमाणे बोलतो, जास्त बोलणार नाही, 3 मिनिटापेक्षा असं बोलणार नाही. तर गिर्यारोहणाची पंढरी असेल हे जुन्नर, म्हणजे याची ओळख गिर्यारोहणाची पंढरी अशीच आहे. तर आपण जुन्या पुस्तकांचा संदर्भ घेतला तर गोनी चांदणेकरांपासून शिवशाही बाबासाहेब पुरंदरेपासून किल्ले पाहण्याची म्हणजे सुरुवात झाली. म्हणजे ट्रेकिंग उदयास आलं आणि गेल्या 10-15 वर्षात आलेल्या डिजिटल मीडियामुळं हे ट्रेकिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढलं जातं. म्हणजे ट्रेकिंगचा स्पोर्ट झाला असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्याशिवाय रॉक क्लाइम्बिंग हा एक मोठ्या प्रकारचा चालतो आपल्या भागामध्ये. 1976 ते 77च्या दरम्यान जीवधनजवळचा वानरलिंगी शुल्का मुंबईच्या गिरिगिराजवळच्या एका संस्थेने क्लाइम्ब केला आणि त्यानंतर इथे लोकांचं जुन्नरकडे नजर गेली आणि जुन्नर परिसरामध्ये रॉक क्लाइम्बिंग मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. मग हे सुळके चढा सुरुवात झाली, त्याच्यानंतर अनेक रॉकी म्हणजे कडे चढा सुरुवात झाली
याच्यामध्ये फोटो स्पेशल सांगितलं कोकण कडा धरला गेला, दाखोबा धरला गेला, कात्राबाईचा कडा धरला गेला की जे 1888 कडे. तर अशा प्रकारे हे पर्यटन आपल्याला वाढत गेलं. त्याच्यानंतर हा रॉकक्लाइम्बिंग हा एक प्रकार झाला. पुढे मग त्याला एंटरटेनमेंटचा उपयोग करण्यासाठी सुरू झाली आणि आपल्याला रॅपिंग सुरू झालं. मग नानाच्या अंगावरती काही लोक रॅपिंग करतात, शिवनेच्या गडावर काही लोक रॅपिंग करतात, कोकण कड्यावरती रॅपिंग करतात आणि या रॅपिंगचा एक आनंदकारक उपयोग केला जातो. साहसाची मुख्य व्याख्याच ही आहे की साहस म्हणजे थोडासा वेगळा काहीतरी अनुभव असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला धाडचा वापरायला लागतं. तर अशा प्रकारचा अनुभव देणं हे एक वेगळं काम आहे. मुख्य साहस स्वतः करता करणं आणि साहस लोकांकडून करून घेणं हे दोन पूर्णपणे वेगळे प्रकार आहेत. आणि आपण जेव्हा पर्यटन म्हणून साहसाचा वापर करणार आहोत तेव्हा लोकांकडून आपलं साहस करून घ्यायचं आहे आणि तेही सुरक्षितपणे करून घ्यायचं. तर त्यामुळे हे पूर्ण दोन वेगळे प्रकार आहेत. कारण साहस स्वतः करता करणं हा एक वेगळा प्रकार आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टी पाहू. याच्याशिवाय जुन्नर भागामध्ये 5 धरणं आहेत. तर 5 धरणं असल्यामुळे इथे राफ्टिंग आणि कायाकिंग हा प्रकार इथे होऊ शकतो. मुख्यत्वे पावसाळ्यात बऱ्याचशा धरण पाणी असतं, पण बऱ्याच वेळा आपल्याकडे डॅमचं पाणी आहे ते रिलीज केलं जातं. जर ॲक्च्युली याचं शेड्यूल मिळालं तर हे काम फार सोपं होईल. कारण जर आपण ॲक्च्युली त्या घटनेमध्ये राफ्टिंग करायला सुरुवात केली तर माणिकदेव ते जुन्नर या भागामध्ये किंवा ठिकेकरवाडीच्या भागामध्ये ग्रेड 2चे रॅपिड मिळू शकतो. आणि ग्रेड 2चे रॅपिड मिळत असेल तर तो एक खूप चांगला अनुभव असतो. जसा कोराडला आता लोकांना रॅपिंगचा अनुभव मिळतो. तर कोराडला लोकांना शेड्यूल माहिती आहे की नक्की पाणी किती वाजता रिलीज करणार आणि किती वाजता आपल्याला रॅपिंग करता येईल. पण हे असताना तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात रॅपिंग करायला लागते. दुसरी गोष्ट की हे 5 धरणं असल्यामुळे इथे बाकी गोष्टी ज्या असतात स्कुबा डायव्हिंगचा अनुभव आपल्याला चिरेवाडीच्या डॅममध्ये देता येऊ शकतो, स्नॉर्कलिंगचा अनुभव देता येऊ शकतो. दुसरं म्हणजे डीप वॉटरमध्ये अँगलिंग म्हणजे थोडक्यात काय तर खोल पाण्यामध्ये जायचं, बोटमध्ये उभी करायची आणि अँगल म्हणजे काय फिशिंग रॉड असतो आपला मासेमारीचा जवळ टाकून बसायचं आणि मासेमारी करायची. हा एक वेगळा अनुभव असतो आणि अशा प्रकारे अनुभव आपण लोकांना देऊ शकतो. हा एक साहस पर्यटनाचा भाग होऊ शकतो. याच्याशिवाय वॉटरफॉल आपल्याकडे मोठमोठे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर काळजाचा जो धबधबा आहे हिरेश्वर जवळचा, तर तिथे वॉटरफॉल रॅपिंग केलं जातं. म्हणजे मुख्यतः पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपिंग करणं हे वेगळं चॅलेंजिंग असतं, पण जुन्नर भागामध्ये असं वॉटरफॉल रॅपिंग होतं. तर हे वॉटरफॉल रॅपिंग करता येईल. अजून एक साहस मोठा प्रकार जुन्नर भागामध्ये केला जाऊ शकतो आणि केलेला आहे लोकांनी, म्हणजे हा प्रमाणाचा खूप आहे. तो म्हणजे रिव्हर क्रॉसिंग किंवा व्हॅली क्रॉसिंग. सगळ्यात पहिलं व्हॅली क्रॉसिंग आपल्याला झालं ते 1990च्या दरम्यान की जे कोकणकडा झालं. कोकणकडा असा ह्याचा मोठा डायगोनली हे करून त्यांनी पहिल्यांदा रिव्हर क्रॉसिंग केलं आणि त्या रिव्हर क्रॉसिंग नंतर मग पुढे आता बऱ्याचशा रिव्हर क्रॉसिंग होतं. फॉर एक्झाम्पल युद्धन किल्ला ते मनाली सुरू अशा प्रकारचे रिव्हर क्रॉसिंग होतं. तर हा एक खूप चांगला प्रकार आपल्याला शकतो. आत्ताच मध्यंतरी काही लोकांनी जुन्नरमधील नारेगाव परिसरामध्ये ज्याला आपण स्लॅकलाईन म्हणतो, स्लॅकलाईन वॉक हाय वॉक म्हणतो, तर तो प्रकार केला. तर जुन्नर तोही प्रकार होऊ शकतो. खूप चांगल्या व्हॅली आपल्या डायरेक्ट तिथे रिव्हर क्रॉसिंग होऊ शकते किंवा स्लॅकलाईन होऊ शकते. नाणेघाट झाला किंवा नाणेघाटच्या बाजूला असलेला गुन्हेघाट झाला, या गुन्हेघाटामध्ये चांगल्या प्रकारे रिव्हर क्रॉसिंग होऊ शकतं. तर या हे स्कोप आहे या गोष्टी. पॅराग्लायडिंग हा प्रकार करतो तो साहसी प्रकार आहे, पण त्याला जुन्नर स्कोप नाही. कारण एकतर आपल्याकडे विंड थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडं हाय टेन्शन पॉवर लाईन आहे. तर त्यामुळे हा प्रकार आपल्याला होऊ शकत नाही किंवा याला थोडीशी लिमिटेशन्स आहेत. पण याच्याशिवाय मूळतः मी झूलॉजिस्ट म्हणजे प्राणीशास्त्रामध्ये अभ्यासक असल्यामुळे आणि प्राणीशास्त्राचा मी प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे दिलेला विषय आहे की निसर्ग पर्यटनाची सद्यस्थिती आणि त्याच्यामधली संधी. सो खूप कमी वेळामध्ये मी जास्त काही न बोलता आपल्याला निसर्गाचा वापर पर्यटनासाठी कसा करून घेता येईल याविषयी. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक, धार्मिक किंवा खाद्य अशा पर्यटनाला आपण जाणून आहोत किंवा याबाबत आपल्यामध्ये अवेअरनेस आहे, जनजागृती आहे. पण आपल्याला हेही माहिती पाहिजे की जुन्नर तालुका हा जैवविविधतेने भरपूर सारा असा म्हणजे आपल्याकडे खजिना आहे जैवविविधतेचा आणि ही जाणीव आपल्याला असली पाहिजे. सगळ्यांना आता एक घटक आपल्याला माहिती आहे की बिबट्या, पण त्याच्यापासून बिबट्या खूप मोठं झालं आपल्याला सगळ्यांनी पाहायला येतो तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा सगळीकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कीटकापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत हवेत उडणाऱ्या पक्ष्यांपर्यंत
ही सगळी जैवविविधता आपल्याकडे आहे किंवा औषधी वनस्पती आहेत किंवा खूप जुनी झाडं आहेत. आता महत्त्वाच्या मुद्द्यावरून की निसर्ग पर्यटन म्हणजे काय. निसर्ग पर्यटनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे की तिथल्या वन्यजीवांचं संरक्षण किंवा नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण होणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी राहत असलेले जे पण लोक आहेत किंवा ट्रायबल लोक आहेत किंवा बाकीचा कोणता लोकसमुदाय आहे यांची संस्कृती जपणं, त्या संस्कृतीला वाव मिळणं आणि त्याच्यातून त्यांना नंतर आर्थिक जे सहाय्यता किंवा मदत म्हणू आपण तर ती भेटणं हा निसर्ग पर्यटनाचा हेतू आहे. आता याच्यामध्ये जुन्नर हा का अनुकूल आहे किंवा जुन्नरमध्ये निसर्ग पर्यटन होऊ शकतं का, तर होऊ शकतं. तुम्हाला सर्वांना माहिती की आपण चहूबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेलो आहे. उत्तर पश्चिम घाटाचा आपल्याला भाग लाभलेला आहे. 2-3 वनराई आपल्या देवराई म्हणूया आपण, तर देवराई आहे, माडची आहे किंवा आपल्या आंबे हातवीची आहे, दुर्गावाडीची, आहुप्याचा काही भाग आपल्याकडे आहे. नंतर जवळपास चुकत नसेल तर 20 हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्र आपल्याकडे आहे आणि अशी नैसर्गिक संसाधने आपल्याकडे आहेत तर आपण याचा वापर केला पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की निसर्ग पर्यटनाची आता सध्याची स्थिती काय. सध्याची स्थिती फक्त एखाद्या पर्यटकाला त्याच्यापर्यंत आहे. म्हणजे काय की एखादा पर्यटक गुगलवर शोधतो, गुगलवर शोधल्यानंतर तो त्याची ठिकाणं निवडतो आणि कॉन्टॅक्ट जर मित्रांकडनं भेटले तर येतो, घेतो आणि नंतर इथे येतो. तो त्याचा फिरतो आणि जातो. याच्यामध्ये आपण मिस काय करतोय तर स्थानिक लोकांमध्ये. आता असं गृहीत धरूया की एखाद्या ठिकाणी तो पर्यटक जातोय तर तिथल्या स्थानिक लोकांना सगळ्या स्थानिक लोकांना त्याचा मदत नाही होते किंवा त्याच्याकडनं आर्थिक सहाय्य नाही लाभत. ठीक आहे. सो आपला एम काय असला पाहिजे आपल्या सगळ्यांचा. इथं असलेले भरपूर आता ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील किंवा स्थानिक संस्था असतील किंवा NGO असतील, ते यांनी मिळून सगळ्यांना याचा कसा नफा होईल हे पाहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे जनजागृती खूप कमी. तरी फेसबुक किंवा वन विभाग जास्त आपल्याकडे सक्रिय आहे. वेगवेगळे कार्यक्रम किंवा क्लीन ड्राईव्ह म्हणतो आपण की स्वच्छता अभियान राबवलं जातं किंवा जे पण फॉरेस्ट कव्हर आहे फॉरेस्ट कव्हरमध्ये स्वच्छता होते. पण येणारा पर्यटक शेवटी प्लास्टिक टाकून जातोच. येणारा पर्यटक शेवटी तिथं दंगा करून जातो. सो हे रोखण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांचा जो सहभाग आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला निसर्ग पर्यटन मध्ये संधी काय आहे. निसर्ग पर्यटनाची संधी आपण असं म्हणूया की आपल्याकडं आपण याची संधी जी आहे ती थोड्या भागांमध्ये जसं मी सांगितलं की एखाद्या समुदायाला तिथल्या समुदायाला निसर्ग दुर्गम भाग आहे किंवा वने आहेत अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्याचा कसा उपयोग होऊ शकतो. सगळ्यात प्रथम म्हणजे तिथली संस्कृती. तिथली संस्कृती म्हणजे काय की मनोज सरांनी जसं दाखवलं की वेणी घालण्यासाठी लोक लांबून येतात. मग तुमच्याकडे असणारा आता आपण बघूया एक असं एक्झाम्पल घेऊया की त्या ट्रायबल रिजन. जबाबदार पर्यटन या कार्यशाळेच्या माध्यमातून इतक्या मोठ्या संख्येने जमलेले जुन्नर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यामधूनही काही आलेले पर्यटन प्रेमी. मला दिलेला विषय थोडंसं त्याच्या बाहेर जाणार नाही कारण वेळेची मर्यादा प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे असं सन्माननीय सूत्रसंचालिका वेळोवेळी बोलतायत आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन जुन्नर तालुक्याच्या किल्ल्यासंदर्भात जेव्हा बोललं जातं 7 किल्ल्यांचा मनोज भाऊनी त्याचबरोबर आमचे मित्र लहू गायकवाड सर यांनी तो उल्लेख केलेलाच आहे. मी अधिक त्याच्यामध्ये खोलात जाणार नाही. पण जुन्नर तालुक्यात किल्ले नेमके कोणाकोणाचे आहेत हे थोडंसं किल्ले स्थापत्याच्या दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं तर साधारणतः शिवाजी ट्रेल ज्या संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे 2005 पासून जुन्नर तालुक्यामध्ये किल्ले संवर्धनाची कामं सुरू केल्यानंतर आज तागायत ज्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत
अभ्यास असेल, इतिहासकारांशी बोलणं असेल आणि प्रत्यक्षात किल्ले संवर्धनाचा अनुभव याच्या माध्यमातून जे काही लक्षात आलेलं आहे, त्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये यादवांपासून यादव, बहामनी, निजाम, राजर्षी शाहू महाराज यांच्या काळापर्यंत च्या वेगवेगळ्या रचना आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये दिसतात, किल्ल्यांच्या, गढींच्या आणि भुईकोटाच्या माध्यमातून. 7 किल्ले आहेत, आपल्याला कल्पना आहे. पैकी यादवांची बांधकाम, यादवकालीन बांधकाम किंवा टाक्या असलेले अवशेष आपल्याला किल्ले शिवनेरीवर आढळून येतील. बांधकामाच्या बाबतीत किल्ले निमगिरीवर, त्याचबरोबर किल्ले हडसरवर या ठिकाणी आपल्याला यादव काळातील बांधकाम आजही काही प्रमाणात चांगल्या अवस्थेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बहामनी काळातील ज्या कोरीव काम जे अपेक्षित असतं त्या पद्धतीचं स्ट्रक्चर हे हडसर किल्ल्यावर आजही आपल्याला दिसून येतं. याचबरोबर मराठाकालीन जे काही बांधकाम शैली वेगवेगळे चेंजेस किल्ल्यांमध्ये झालेले आहेत ते चेंजेस सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचबरोबर इतर परकीय आक्रमकांनी इथे आल्यानंतर केलेली सांस्कृतिक आक्रमणं ही बांधकामामधली ही सुद्धा आपल्याला शिवनेरी किल्ल्यासारख्या किल्ल्यामध्ये सुद्धा प्रकर्षाने दिसतात. पण त्याचबरोबर केवळ गिरिदुर्गच आहे असं नाही, तर जुन्नरला कमीत कमी 3 भुईकोट तर नक्कीच आहेत. एक बेल्ल्याची गडी म्हणूया, पण ओतूर, जुन्नर आणि नारायणगाव हे 3 भुईकोट आहेत. आज त्याचे खूप थोडे अवशेष बाकी आहेत, की ज्या अवशेषांकडे आज जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर निश्चितच केवळ गिरिदुर्गच नाही, केवळ लेण्याच नाही, तर त्या भुईकोटांचं पर्यटन आणि त्याच्यामध्ये त्या अंतर्गत त्या गावामध्ये असलेले धार्मिक पर्यटन असेल किंवा सांस्कृतिक पर्यटन असेल, याला सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकू. सो त्या गोष्टीवरही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि याबरोबर एक संदेश निश्चित मी सांगेन की हा कळवळा, ही अंतर्मनाची जाणीव ही मनामध्ये कधी निर्माण होईल, जेव्हा आम्ही आमचा इतिहास समजून घेऊ. दुर्दैवाने याच गोष्टी खूप कमी प्रमाणात होताना दिसत आहेत. इथे मी खरं तर आदरणीय देशमुख साहेब खूप धन्यवाद देईन की एक खूप मोठं आणि एक आवश्यक असं, अत्यंत गरजेचं असं पाऊल जेव्हा सरकारच्या माध्यमातून आपल्यासारखा अधिकारी जेव्हा एखादा पाऊल पुढे टाकतं, तेव्हा निश्चितच इतके पर्यटन प्रेमी आणि पर्यटनाशी एक नाळ जोडलेली माणसं सहजपणे हाकेला धावून येतील आणि इतक्या मोठ्या प्रमाणात साथ द्यायला तयार होतील. म्हणून विशेष तुमचं अभिनंदन करतो की या गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ, आपला इतिहास जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तिथल्या पर्यटनाला आपल्याकडून चालना मिळणार आहे. केवळ माझ्याकडून काहीतरी आर्थिक यावं माझ्याकडे आणि म्हणून मी याच्यामध्ये आहे असं जर असेल तर तिथे आपलं पर्यटनाचं जे काही जहाज आहे ते कुठेतरी बुडून जाणार आहे. म्हणून इतिहास समजूनच घेतला पाहिजे. कारण जुन्नर तालुक्याचा इतिहास समजून घेणं का गरजेचं आहे, तर जुन्नर तालुक्याचा इतिहास जर आपण पूर्णपणे जाणून घेतला तरच ती एक आत्मिक तळमळ, आत्मिक भान आपल्यामध्ये जागृत होणार आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना तितक्याच तळमळीने माझ्या जुन्नर तालुक्याचं काय वैभव आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटकांना सांगू शकू. मग ते कृषी पर्यटन असो, धार्मिक पर्यटन असो, जल पर्यटन असो, साहसी पर्यटन असो, किल्ले पर्यटन असो किंवा लेणी पर्यटन असो, कोणत्याही पर्यटनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे तालुक्याचा, आपल्या परिसराचा इतिहास आपण जाणून घेणं. तर मनामध्ये ती उर्मी येईल आणि पर्यटनाला एक खूप वेगळी चालना मिळेल. याच्यासाठी वैयक्तिक शिवाजी ट्रेलने साहेब गेल्या 1.5 वर्षापासून एक पाऊल उचललेलं आहे की आम्हा लोकांना जो काही 20-25 वर्षामध्ये या संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहताना जो इतिहास ज्ञात झालेला आहे, तो इतिहास पुढच्या पिढीला
देणं अत्यंत गरजेचं आहे. तिथे कोणताही स्वार्थ गृहीत न धरता जुन्नर तालुक्यातील इतिहास प्रेमींना आम्ही आवाहन केलं की आपण या, आपल्याला इतिहासात आवड असेल तर, आणि जुन्नरी कट्टा या नावाच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही तो जुन्नरी कट्टा सुरू केला आणि जास्तीत जास्त जुन्नर तालुक्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा अल्पसा प्रयत्न निश्चितच आपण सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल. मला शिवाजी ट्रेलचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक हे 3.5 लाख वर्षापूर्वी तयार झालेले याचे सगळे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे रिपोर्ट आणि त्याविषयीचं उत्खनन याचा स्वतः अभ्यासक म्हणून मला एक सन्मान आहे. जुन्नरचं जुनं नाव जीर्णनगर. 2000 वर्षापूर्वीपासूनची जुन्नरची आंध्र संस्कृती जीर्णनगर ते जुन्नरनगर असं आर्थिक राजधानी म्हणून, म्हणजे आज भारताच्या भूमीमध्ये मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हणून एक स्थान आहे, असंच 2000 वर्षापूर्वीपर्यंत जुन्नर हा या महाराष्ट्र भूमीची आर्थिक राजधानी होता. एवढंच नव्हे तर तो सातवाहनांची कॅपिटल स्टेट म्हणजे राजधानीच होता. गुढीपाडव्याचा सण या भारतभूमीत जो सुरू झाला तो आपल्या जुन्नरच्या भूमीतून, त्यामा कित्येक जुन्नरवासियांना आज तागायत माहिती नाहीये. त्यानंतर भारतातला सर्वात जास्त लेणी असलेला हा तालुका. माझ्या अभ्यासाप्रमाणे संपूर्ण भारतवर्षात 1200 लेणी, त्यातल्या 1000 बुद्धिस्ट, 100 जैन, 100 हिंदुत्वाच्या किंवा वैदिक धर्माच्या, त्यातल्या 357 यातल्या प्रत्येक लेणीत आम्ही गेलो आहे, त्याचं शूटिंग केलं आहे. नाव जबाबदार पर्यटन असल्यामुळे मी बोलतो ते खरं नव्हे, जे खरं आहे तेच बोलतो. या अनुषंगाने आपल्या समोर मांडतो. जुन्नरचा प्राचीन नाणेघाट, मराठी भाषेचा उगम. माननीय जिल्हाधिकारी साहेब, आता जो मराठी भाषेचा अभिजात अहवाल सबमिट झाला त्याविषयीचं काही काम मी केलेलं आहे. मराठी भाषेचा उगम, महारथी ते मराठी, याची स्लोगन आहे ही भारतातला सर्वात मोठा असलेला शिलालेख म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटातला नागरिका राणीचा ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत कोरलेला शिलालेख हा भारतातला एकूण 36 ओळीचा प्रदीर्घ असा शिलालेख आहे. परंतु या शिलालेखात काय लिहिलंय हे 4-2 अभ्यासक वगळता फारसं लोकांना माहित नाही. आमच्याकडे ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, जपान, अमेरिका, वॉशिंग्टन पासून जगभरातले पर्यटक येतात फक्त एका गोष्टीसाठी, ते म्हणजे जुन्नरच्या नाणेघाटाचा शिलालेख पाहण्यासाठी. मराठी भाषेविषयीचा उल्लेख केला तशीच आणखी एक वेगळी गोष्ट आहे. ज्यावेळी पायथागोरसचा जन्म नव्हता, अच्युत गोडबोलेंनी गणितही मांडलेलं नव्हतं आणि गणिताचा इतिहास कुणीही मांडलेला नव्हता. वराह मिरांनी 4थ्या शतकात गणित मांडलं, पण त्याच्या अगोदर इसवी सन पूर्व 187 मध्ये म्हणजे येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या पूर्वी 187 वर्ष जुन्नरच्या नाणेघाटामध्ये अंकगणित, वर्गमुळाचे सिद्धांत सर्व मांडलेले आहे. हे हिस्ट्री ऑफ मॅथमॅटिक्स नावाचा प्रकार आणि हिस्ट्री ऑफ आवर फेस्टिवल गुढीपाडवा हा जुन्नरच्या भूमीमधला आहे. मंदिर स्थापत्याचा, जे मंदिर आता माननीय हडवळे सरांनी सांगितलं, जुन्नर मधला, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्यातलं भीमाशंकर, अहमदनगर तालुक्यातलं जिल्ह्यातलं हरिश्चंद्रेश्वर, त्यानंतर खिरेश्वर, नागेश्वर, पारुंडे, कुकडेश्वर, खीरचं, हे सर्व मंदिरं इसवी सन 910 ते 930 या 25 ते 22 वर्षाच्या कालावधीत उत्तर कोकणचा शिलाहार राजा नववा झंद म्हणून होता, त्यानं उभारलेली आहेत. नुकतंच आता भीमा महात्म्य नावाचं माझं पुस्तक प्रकाशित झालं, त्यात आम्ही महाराष्ट्र शासनाला हा सगळा प्रकल्प ऑनरेबल गृह मंत्रालयाला सगळा दिलेला आहे. त्याचबरोबर मंदिर स्थापत्य, लेणी स्थापत्य, सर्व प्रकारची आर्थिक दृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या संपन्न अशी भूमी, त्याचबरोबर स्वतंत्र वस्तू संग्रहालय होईल इतकी वस्तू संपदा आमच्या जुन्नरच्या भूमीत आहे. त्याचा एक छोटासा भाग म्हणून आमच्या महाविद्यालयात म्हणजे ग्रामोन्नती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये आम्ही छोटंसं वस्तू संग्रहालय उभारलेलं आहे. बोरीगावचा 3500 वर्षापूर्वीचा इतिहास, नाणेघाट, दारेघाट, बोरीची ट्रेफा म्हणजे भांडी घासण्यासाठी सर्वोत्तम राख जर कोणती असेल तर बोरीच्या नदी पात्रात सापडलेली गंधयुक्त माती ही काय आहे हे कित्येक लोकांना माहित नव्हतं. याच्यावरती 1962 साली पहिला पेपर लिहिला गेला आणि तो ज्यांनी लिहिला, ही इज द ऑनरेबल वाईस चान्सलर ऑफ सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी टुडे. माननीय नितीन करमळकर सरांनी या विषयीचं पहिलं संशोधन केलं. म्हणजे तेव्हा माझा जन्मही नव्हता,
पण मागच्या 10 वर्षापासून या पेपरवर ते आणि आम्ही एकत्रित काम करतोय. हा झाला जुन्नरचा एन्शंट हिस्ट्री. जुन्नरचा मध्ययुगातला पीरजादे वाडा. आपले मुस्लिम बांधव असतील तर पीरजादे वाड्याला एवढा मोठा इतिहास आहे की मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बोलीच्या वंशामधल्या एका वंशजाची समाधी आमच्या जुन्नरच्या भूमीत आहे. मलिक अंबरी महाल ज्याला म्हणतात, शहाजी राजे आणि मलिक अंबर हे समकक्ष व्यक्ती. आपल्याला या लोकांकडे केवळ राजलोक म्हणून पाहण्याची सवय, पण एका वेगळ्या अंगाने पाहू. त्यावेळच्या बाजारपेठ, त्यावेळच्या राजनीती शास्त्रामध्ये जलतज्ञ म्हणून ज्या लोकांचा समावेश करायला हवा त्या लोकांचा वास्तविक नामोल्लेख त्यावेळच्या जल परिषदांमध्ये आणि जलतज्ञांमध्ये नाही. ते असलेले 1 क्रमांकाचे शहाजी राजे. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेवाचा तलाव शहाजी राजांच्या वडिलांनी आणि शहाजी राजांनी खोदला. याच शहाजी राजांनी तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अशा बारवांना राम दिलेले की पुढच्या 400 वर्षात या विहिरीचं पाणी आटणार नाही. याचे लेखी ताम्रपट आम्ही अभ्यासलेले. शहाजी राजांनी आज ज्याला बादशाह तलाव म्हणतात, हा बादशाह तलाव म्हणजे शहाजहान रुसून आला होता. 2.25 वर्ष जुन्नरला लपून राहत होता. त्याच्यासाठी बांधलेला एक महाल म्हणजे आजचा मलिक अंबरी, त्याला मेहर वास्तू म्हणतात, तो त्याला पोहण्यासाठी बांधलेला शहाजी राजांनी मानमोडीच्या टेकड्यात आमचे वन कर्मचारी आहेत धर्माळेकर, त्यांनी जिथं काम केलं असता तिथपासून जर सगळं पाणी या तलावात आणलं, त्याला नाव पडलं शहाजहान तलाव. पुढे तो बादशाह झाल्यावर त्याला नाव पडलं बादशाह तलाव. वास्तविक ही सर्व कलाकृती वॉच डन बाय ऑनरेबल शहाजी राजे हे बऱ्याच लोकांना आपल्याला माहित नाही. शहाजी राजांनी इराणवरून आंबे आणि द्राक्षाची कलमी रोपं आणून जुन्नरच्या भूमीत लावली. जसं मलिक अंबरने खडकी हे शहर वसवलं, तसं जुन्नरचा हापूस बाग ज्याला हाफिज बाग, काही वेळापूर्वी तहसीलदार साहेबांची चर्चा झाली. त्यामुळे सर हे हापूस काय प्रकरण. लवकरच आपल्या भेटीला शिवजन्मभूमीची आम्रगाथा नावाचा ग्रंथ येतो. काही गोष्टी ओपन करायच्या नाही, त्यामुळे एवढंच फक्त कृषी अधिकारी माझ्या समोर बसले. आम्ही एकत्र असतो मीटिंगला, जेव्हा जेव्हा येईल तेव्हा सांगतो. पण 3500 वर्षापासूनचा जुन्नरला आंब्याचा इतिहास आहे. जेव्हा कोकणमध्ये अल्फान्सो आणि हापूस आला नव्हता तेव्हा जुन्नरच्या भूमीत हापूस आंबा होता. हे ठामपणानं लेखणीच्या साह्यानं सांगता येतं की मध्ययुगीन प्राचीन आणि मध्ययुगामध्ये जुन्नरची गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ म्हणजे आंब्याला किती प्रकारचे मोहर येतात, आंबा आणि नववधू, आंबा आणि पर्यटन, आंबा आणि आंब्याचे किती प्रकारचे लोणचे, तर 42 प्रकारचे लोणचे आंब्याचे होतात. हे मध्ययुगामध्ये आणि एन्शियंट इंडियामध्ये आलेले आहे. ज्वारी, बाजरी, गहू या जुन्नर पर्यटन कार्यशाळेत बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.